नमस्कार, मी सरिता. नाशिक स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे लोककला जपणारे वाघ्या मुरळी. पिवळा पातळ, पायात घुंगरांचा नाद, पदराला बांधलेली घंटी आणि हळूहळू मुठीने भंडारा उधळत असलेली मुरळी आता दमलेली असते, परंतु ती खंडोबाच्या जागरणात लीन असते. खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील दैवत. खंडोबाचे पुरुष उपासक म्हणजे वाघ्या, तर महिला उपासक म्हणजे मुरळी म्हणून ओळखले जातात. जागरण गोंधळ हा शब्द जरी एकत्रितरित्या वापरण्यात आला तरी गोंधळ हा कुलदेवतेच्या प्रित्यर्थ गोंधळी घालतात आणि जागरण वाघ्या आणि मुरळी खंडोबाच्या लीलांचे वर्णन करून रात्रभर जागरण करत असतात. घराण्याची परंपरा पुढे नेण्यासाठी हे दोन्ही सांस्कृतिक विधी आपल्याकडे केले जात असतात. देवाचे सेवक असले तरी समाजातील इतर उपेक्षित वर्गाप्रमाणेच यांच्या वाट्यालाही उपेक्षिता, दुर्लक्ष आणि अपमान आलेला दिसतो. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने, शिक्षण नसल्याने आणि सामाजिक परंपरा जपण्याची जबाबदारी असल्याने आयुष्यभर ही दोघे वाघ्या मुरळी म्हणूनच राहतात. त्यांना मानणारा भक्त परिवारही आहे. आयुष्यभर ही वाघ्या मुरळी लोककला जपण्याचे काम करत असतात. मूल होत नसल्याने काही दाम्पत्य खंडोबाला नवस बोलतात आणि मूल झाल्यानंतर ते खंडोबाला अर्पण करतात. तसे खंडोबाला अर्पण केलेला मुलगा म्हणजे वाघ्या, तर मुलगी म्हणजे मुरळी बनते. चैत्र महिन्यात मुरळीचा खंडोबा बरोबर विवाह लावून दिला जातो. या विवाहात मुरळीला हळद लावली जाते. त्यानंतर 9 कवड्यांची माळ तिच्या गळ्यात घालण्यात येते. ह्या विधीला गाठा फोडणे असे म्हणतात. हा विधी झाल्यानंतर मुरळी अधिकृत मुरळी बनते. त्यानंतर 8 ते 10 वर्षांची होईपर्यंत ती आपल्या आई वडिलांच्या घरी राहते. नंतर तिला जागरण गोंधळाच्या पार्टीमध्ये पाठवले जाते. आपल्या पुढच्या बाळाला जागरण गोंधळासाठी खंडोबाला सुपूर्द करायचे आहे हे माहीत असल्यामुळे त्याचे पालक त्याला जास्त जीव लावत नाही, शाळेतही घालत नाहीत. त्यानंतर तिला पार्टीला सुपूर्द केले जाते. पार्टीमध्ये मुरळी जागरण गोंधळ शिकते आणि ती पार्टीलाच आपलं विश्व समजते. खंडोबाशी विवाह झाल्यानंतर मुरळी ही आयुष्यभर अविवाहितच राहते असा जनसामान्यांचा ग्रह आहे. पण ते खरे नसून मुरळी आणि वाघ्या हे एकमेकांशी लग्न करतात. त्यानंतर त्यांची मुलेही जागरण गोंधळाचं काम करतात. कमी वयातच पैसा मिळत असल्यामुळे वाघ्या मुरळी यांची मुले जास्त शिकत नाहीत. एका जागरणाच्या पार्टीमध्ये 10 जण असतात. त्यापैकी वाघ्या मुरळी, त्यानंतर डफ, खंजिरी, तुंतुणे इत्यादी वाद्य वाजवणारे इतर वादक असतात. साधारणपणे 11,000 ते 21,000ची सुपारी मिळते. बाहेर गावी जायचं असेल तर त्याचा खर्चही मिळतो. हे दर यजमानानुसार बदलत असतात. चंपाषष्ठी ते जून महिन्यापर्यंतचा काळ हा वाघ्या आणि मुरळी यांच्या कमाईचा काळ असतो. ते अर्थार्जन पुरेसे नसल्याने काही मुरळ्या घरकाम, मातीकाम, धुनी भांडी, विणकाम इत्यादी करून आपले अर्थार्जन पूर्ण करत असतात. तरीही प्रामाणिकपणे लोककला जपण्याचं काम ही मंडळी करत असते. अशाच काही रोमांचक विषयांसाठी पाहत रहा नाशिक